आम्ही एका बेटावर चाललोय. तिथं मोबाईल नेटवर्क नसेल. परत आल्यावर फोन करतो. पत्नी आणि मुलांशी झालेला हा संवाद शेवटचा ठरला. बोट उलटल्यामुळं 54 वर्षीय शेख अब्दुल्ला अब्दुल मजीद यांच्यासह 15 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. अनेक कुटुंब उद्ध्वस्त झाली. व्हिएतनाममध्ये शनिवारी पर्यटकांची स्पीडबोट उलटल्याची धक्कादायक घटना घडली आहे. 15 भारतीय पर्यटकांचा यामध्ये दुर्दैवी मृत्यू झाला. भारतीय दूतावासानं 15 पर्यटकांची यादी सुद्धा जाहीर केली आहे. यामध्ये 10 पर्यटक तामिळनाडू, 2 आंध्र प्रदेश तर 2 केरळमधील आहेत. या दुर्घटनेमध्ये मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये तिरुचिरापल्ली येथील 54 वर्षीय शेख अब्दुल्ला अब्दुल मजीद यांचा देखील समावेश आहे. बोटीवर चढण्याच्या काही वेळ आधी त्यांनी पत्नी आणि लहानग्या आपल्या नातीसोबत व्हिडिओ कॉलद्वारे संवाद साधला होता. आम्ही एका बेटावर चाललोय, तिथं मोबाईल नेटवर्क नसेल. परत आल्यावर तुम्हाला फोन करतो, असं ते म्हणाले होते. पण हा संवाद शेवटचा ठरेल याची त्यांना आणि त्यांच्या कुटुंबाला जराशीही कल्पना नसावी. मृत्युमुखी पडलेल्या अब्दुल्ला अब्दुल मजीद यांच्या एका नातेवाईकानं सांगितलं, त्यांनी सकाळी त्यांच्या लहान नातीचा चेहरा पाहिला, पत्नी आणि मुलांशी संवाद साधला, पण तोच त्यांच्या आयुष्यातील शेवटचा संवाद आता ठरणार आहे असं कोणालाही वाटलं नव्हतं. ही घटना फू क्वॉक बेटाच्या किनाऱ्याजवळ घडली. या स्पीडबोटमध्ये 32 भारतीय पर्यटक आणि 4 चालक होते. ही बोट आन थोई द्वीप समूहातील होन माय रूट गुनोआई बेटापासून 400 मीटर अंतरावर असताना इंजिन नादुरुस्त होऊन ती उलटली. त्याखाली पर्यटक बुडाले. त्यामुळे पर्यटकांना स्वतःचा जीव वाचवता आला नाही. फू क्वॉक हे व्हिएतनाममधील सर्वात मोठं बेट. या बेटावर पांढऱ्या वाळूचे समुद्र किनारे आहेत. ही दुर्घटना घडली तेव्हा समुद्रात जोरदार वारे वाहत होते आणि उंच उंच लाटा उसळत होत्या. त्यामुळे आपला जीव वाचवण्यासाठी कुणालाही वेळ मिळाला नाही. या दुर्घटनेविषयी आंध्र प्रदेशातील गुंटूर येथील आशिष कुमार सांगतात, सर्व पर्यटकांना वेगवेगळ्या गटांमध्ये बेटावर नेलं जात होतं. 32 पर्यटकांना घेऊन निघालेली बोट हॉनमे रूत गुनवाय बेटावरून अवघे काही 100 मीटर पुढे गेली असावी. तितक्यात दुपारी 1:30 वाजताच्या सुमारास बोट अचानक एका बाजूला कलली. त्यामुळे आम्ही सर्वजण फोटो काढण्यात मग्न असतानाच काही समजण्याच्या आत ही बोट उलटली आणि आम्ही त्यानंतर मदतीसाठी आरडाओरडा करू लागलो. बचाव पथक तिथं सुदैवाने लवकर पोहोचलं, त्यामुळे 21 जण तरी वाचू शकले. या भीषण दुर्घटनेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्यासह अनेक राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी तीव्र दुःख व्यक्त केलंय. तामिळनाडू, आंध्र प्रदेश आणि केरळच्या राज्य सरकारांनी केंद्र सरकार आणि व्हिएतनाममधील भारतीय दूतावासांशी संपर्क साधलाय. मृतदेह लवकरात लवकर भारतात आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.